प्रसाद शिंदे. मी पहिली ब मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचं नाव आहे तरंगणारे पदार्थ, बुडणारे पदार्थ. बरं, तू काय काय साहित्य वापरणार आहेस यामध्ये? रिंग, दगड, झाकण, सागरगोटे, शार्पनर, खडू, खोडबर, काडी, माचीसची काडी, पेपर, प्लास्टिकचा. बरं, ठीक आहे, सांग. मी ग्लासमध्ये पाणी घेतले. चला बघू याच्यात तरंगतो का. काय झालं रे? हे प्लास्टिकचे म्हणून हे वरती तरंगताय. शाबास. आता हा पेपर आहे म्हणून हा वरती तरंगतो. शाबास. आता काढून ठेव बाजूला, ते या वाटीत काढून ठेव जे तरंगले पदार्थ ते. हा, हे प्लास्टिकचा कागद. बघूया हे तरंगतं पाणी. हे प्लास्टिकचा कागद आहे म्हणून हे तरंगतं. शाबास. चला आपण बघूया. हे खोडबर जड आहे हे तरंगत. शाबास. हे जड आहे म्हणून तरंगलं नाही. ओके. म्हणून हे तरंगतात. हा, ते वजनाला कसे आहेत? वजनाला कसे आहेत सागरगोटे? हलके आहेत म्हणून ते तरंगत आहेत. हा, चला बघूया. थोडं कमी वजन आहे म्हणून हे तरंगतं. शाबास. याच बुडतंय. हा, मग हा दगड आहे. बघूया आपण हा तरंगतो का नाही. काय झालं रे दगड? हा दगड मध्ये वजन आहे म्हणून हा बरोबर. दगड जड आहे म्हणून तो पाण्याच्या तळाशी गेला, बुडाला. बरोबर. अजून हे झाकण कमी वजन आहे म्हणून हे तरंगतं. वजनाने हलकं आहे ते म्हणून ते पाण्यावर तरंगलं. शाबास. लाकूड सुद्धा पाण्यावर तरंगतं कारण त्याचं सुद्धा वजन कमी आहे म्हणून आपण होडी लाकडाची बनवतो की नाही, हो की नाही? कारण ती पाण्यावर तरंगते. शाबास, व्हेरी गुड. म्हणजे तुला आता यातनं तरंगणारे पदार्थ कोणते आणि बुडणारे पदार्थ कोणते हे छान समजलंय. ओके. ज्या वस्तूचं, ज्या पदार्थाचं वजन जास्त असतं ते पदार्थ पाण्याच्या तळाशी जातात म्हणजे बुडतात. तर ज्या पदार्थांचं, वस्तूचं वजन कमी असतं, वजनाने जे हलके असतात ते पाण्यावर तरंगतात. शाबास. हा हा, काय करणार आहेस तू आज? प्रयोग करणार आहेस? करून दाखव आम्हाला प्रयोग. ओके, पाणी ओततेस तू त्यात. बर. आणि त्यानंतर काय आहे त्या डबीमध्ये? मीठ आहे. काय करते? ते पाण्यात मीठ टाकतेस. बर. हा, आणि मग काय करायचं? हलवायचं. ओके. शाबास. आणि मग काय होतं ग? मीठ तर दिसेल असं होतंय. कुठे गेलं मीठ? शाबास. म्हणजे मीठ पाण्यामध्ये विरघळते. व्हेरी गुड. माझं नाव श्लोक आहे. मी पहिली ब मध्ये शिकतो. कुठला प्रयोग करणार आहेस तू आज? काय साहित्य वापरलेस तू प्रयोगासाठी? कागद. हा, कागदाचे तुकडे. आणि तुकडे आणि पट्टी. बर. काय करणार आहेस आणि आता तू कागदाच्या तुकड्यांसोबत आणि पट्टी सोबत? मी तुम्हाला एक ना जादू दाखवणार. ओके, जादू दाखवणार आहेस. दाखव मग जादू आम्हाला. हा, कशामुळे घडतं रे हे? का घडतं? पट्टी आणि डोक्याचं घर्षण झाल्यामुळे पट्टीमध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होते आणि ही ऊर्जा कागदाला स्वतःकडे आकर्षित करते, खेचून घेते. खूप छान.